मराठी लघुलेखन 60 शब्द प्रति मिनिट गती उतारा सुरू. परिच्छेद. महाराष्ट्रात जलसिंचनाखालील क्षेत्र फक्त 13% आहे. उरलेले 87% क्षेत्र हे पावसावर अवलंबून अगर कोरडवाहू आहे. ह्या क्षेत्रातील पाऊस अत्यंत अनियमित असल्याने तेथे होणाऱ्या भात, ज्वारी, बाजरी, डाळी, तेलबिया व कापूस ह्या पिकांचे उत्पादन मेहनत करूनही हमखास चांगले येईलच अशी खात्री नसते. त्यामुळे पावसाळी अगर कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीवर स्थैर्य लाभत नाही. महाराष्ट्रातील शेतीची ही प्रमुख समस्या आहे. धान्य पिके, डाळी, तेलबिया, अगर, कापूस ह्या पिकांची मुळे जमिनीच्या वरच्या थरात पसरतात. साहजिकच ह्या थरांत पावसाच्या पाण्याने जेवढा ओलावा निर्माण केला असेल तेवढाच ओलावा ह्या पिकांना उपलब्ध होऊ शकतो. पावसात खंड पडला की ओलावा कमी होत जातो व पिकांच्या वाढीवर त्याचा विपरीत परिणाम होतो. विशेषतः पीक नेसवण्याच्या वेळी जर पावसात खंड पडला तर पिकाचे फारच नुकसान होते. ह्या उलट आंबा, बोर, काजू, फणस, सीताफळ ह्या फळझाडांची मुळे जमिनीत खोल जात असल्यामुळे पावसात जरी खंड पडला तरी ह्या झाडांवर तेवढा प्रतिकूल परिणाम होत नाही. फळझाडांची जमिनीत खोल मुळे जाण्याची ही क्रयशक्ती व त्याद्वारे जमिनीच्या खालच्या थरांतील ओलावा शोषून घेण्याची क्षमता हे महाराष्ट्रातील पावसाळी अगर कोरडवाहू क्षेत्रासाठी नवे तंत्रज्ञान म्हणून वापरले गेले पाहिजे व त्या दिशेने सध्याची पिके व फळझाडे ह्यांची मिश्र शेती पद्धती महाराष्ट्रात रुजवली गेली पाहिजे. तरच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतीत स्थैर्य लाभेल